तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अटल पेन्शन योजना ही नेमकी काय आहे आणि याचा तुम्हाला फायदा काय भेटू शकतो। तर ही दुसरी काही नसून बघा, तुम्ही जनरली गव्हर्नमेंट एम्प्लॉई जी असतात ना, त्यांना रिटायर झाल्यानंतर एक पेन्शन येत असते सरकारकडून, पण जे गव्हर्नमेंट असते त्यांना येते। पण समजा आपण एखादे छोटा मोठा धंदा करतो, काही करतो, लेबर आहे समजा आपण, तर आपलं काय, समजा आपण जोरस्कर आहे तोरस्कर काम करायला म्हातारे झाल्या, मग उदाहरणार्थ आपलं काय भेटन, तर सरकारनं ह्याच उद्देशानं ही एक स्कीम आणलेली आहे। याच्यानुसार याचं असं म्हणणं आहे की तुम्ही सध्याला 18 ते 40 वर्षात आहे, समजा 18 ते 40 वर्षाचे आहेत, त्याच्या दरम्यान तुम्ही हे करू शकता, समजा अप्लाय करू शकता। ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं माहिती का, तुम्हाला एक बँकेत जाऊन हे स्कीम चालू करावं लागते। उदाहरणार्थ थांबा, हे बघा दुसऱ्या फोटोमध्ये तुम्हाला ॲक्युरेट दाखवतो मी। हे बघा, जर तुम्ही 18 वर्षाचे आहेत समजा आज, तर 18 वर्षाचे आहेत ना, तर तुमच्या अकाउंटमधून प्रत्येक महिन्याला 42 रुपये कटणार, समजलं का। जर तुम्हाला 60 वर्षाचं जेव्हा होतं ना, तेव्हा 1000 रुपये तेव्हा पेन्शन चालू होईल। समजा तुम्ही 18 वर्षाचे आहेत आणि तुम्हाला 5000 रुपये पेन्शन पाहिजे जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे होता तेव्हा मरुस्त समजा, तर तुमच्या अकाउंटमधून आजच्या दिवशी 18 वर्षाचे असताना 210 रुपये कटणार, तर तुम्हाला 500 रुपये 5000 रुपये महिन्याला पेन्शन भेटणार। जर तुम्ही 20 वर्षाचे आहेत तर तुमच्या अकाउंटमध्ये 248 रुपये कटणार, तेव्हा तुम्हाला 5000 रुपये पेन्शन भेटणार। आणि जर तुम्ही 40 वर्षाचे असल्या ना, तुमच्या अकाउंटमधून 1454 रुपये हे महिन्याला बँकेमधून मनानंच कट होणार। आणि असं होत राहणार जोरस्कर तुम्ही 60 वर्षाची होत नाही तोरस्कर। आणि 60 वर्ष झाल्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन असणार की सगळे पैसे सोबत काढायचे का मग प्रत्येक महिन्याला पेन्शन येऊ द्यायची 5,000 रुपये। त्या टाईपची स्कीम आहे बघा। अप्लाय करायचं असलं तर जवळच्या ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेत जाऊन विचारा की तुमच्याकडे सुविधा आहे का, नाही तर नॅशनल कोणती जी बी नॅशनल बँक आहे त्याच्यामध्ये तर आहेच। चला, अजून काय प्रश्न असला तर कमेंटमध्ये विचारा, मी सांगतो अजून तुम्हाला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये। चला, धन्यवाद।